नाही, त्या संदर्भात जी बाईट बघितली व त्याच्या अगोदरच आम्हाला माहीत होतं की हा भ्रष्टाचारी अधिकारी आहे. मी त्या बाबतीमध्ये स्वतः शेम साहेबांना भेटलो. शेम साहेबाची PS आहे परदेशी साहेब, पण तो परदेशी साहेबच तो त्या ठिकाणी हे करतो आहे. त्याला अख्खे नगराध्यक्ष गेले, म्हणजे नगराध्यक्ष गेले, नगरसेवक गेले, सगळे गेले. आम्ही समजून सांगितलं का अधिकारी भ्रष्टाचारी याला देऊ नका. आणि कुंभमेळ्याच्या दृष्टीनं येणारे साधू लोक, ते साधू लोकांचे कामं, अनेक समस्या येणारे भाविक, तिथं अधिकारी कसा पाहिजे या संदर्भात उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनींनी पण स्वतः CM साहेबांशी बोलल्या. त्या परदेशीला पण सांगितलं. तो परदेशी स्वतःचा मनमानी त्याचं सरकारच त्याचा असं चालवतोय. एकनाथ शिंदे साहेब दखल घेते. तो परदेशी आहे ना, परदेशी PS, हे सगळे त्याचे नाटकं आहे. त्याला त्याच्या मर्जीतला माणूस पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा PS श्रीकर परदेशी हाच सरकार चालवतो. मी म्हणजे सरकार असं त्याला वाटायला लागलंय. त्याला वाटेल तोच अधिकारी तोच खुर्चीत बसवतो, असा संताप व्यक्त केलाय तो आमदार हिरामण खोसकर यांनी. त्र्यंबक नगर परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गोविंद जाधवांची केलेली नियुक्ती खोसकरांना चांगलीच खटकली आहे. याआधी नगरपंचायतीत काम करताना त्यांनी जवळपास 20 ते 30 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी मंत्री दत्ता गांजळे यांनी केलाय. नियमबाह्य निविदा प्रक्रिया, मर्जीतील ठेकेदारांना काम, वृद्ध महिलेला बेघर करणं, CCTV भाड्यानं घेताना मोजलेले अव्वाचे सव्वा भाडं, गरज नसताना 10 लाखाचा LED 45 लाखात खरेदी करणं, अशा पद्धतीचा कारभार त्यांनी केलाय. असा भ्रष्ट अधिकारी आता त्र्यंबकसारख्या कुंभनगरीत येऊन बसल्यानं खोसकर कमालीचे संतापलेत. जाधव इथे नको म्हणून आम्ही आधीच मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं. त्र्यंबकेश्वरचे जे CEO आहेत गोविंद जाधव यांच्याबद्दल काल नाशिकमध्ये पत्रकार परिषद झाली आहे. त्यांनी मंचरमध्ये त्यांनी अनेक घोटाळे केले, ते आता त्र्यंबकमध्ये रुजू झाले. त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, त्या संदर्भात जी बाईट बघितली व त्याच्या अगोदरच आम्हाला माहीत होतं की हा भ्रष्टाचारी अधिकारी आहे. मी त्या बाबतीमध्ये स्वतः शेम साहेबांना भेटलो. शेम साहेबाची PS आहे परदेशी साहेब, पण तो परदेशी साहेबच तो त्या ठिकाणी हे करतो आहे की मी त्याला अख्खे नगराध्यक्ष गेले, म्हणजे नगराध्यक्ष गेले, नगरसेवक गेले, सगळे गेले. आम्ही समजून सांगितलं का अधिकारी भ्रष्टाचारी याला देऊ नका. व तो शेम साहेबाचा PS आहे ना परदेशी म्हणून, तोच अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालतो, तोच गोलमेल करतो, सरकारच तो चालवतो असं वाटतंय. की मागच्या सुद्धा मी सांगितलं की तो मागं पाटील दिला तो देऊ नका, तो टिकणार नाही. 2027ला कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याच्या दृष्टीनं येणारे साधू लोक, ते साधू लोकांचे कामं, अनेक समस्या येणारे भाविक, तिथं अधिकारी कसा पाहिजे या संदर्भात उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनींनी पण स्वतः CM साहेबांशी बोलल्या. त्या परदेशीला पण सांगितलं. तो परदेशी स्वतःचा मनमानी त्याचं सरकारच त्याचा असं चालवतोय. तो स्वतः नगराध्यक्षांनी जाऊन सांगितलं की साहेब हा भ्रष्टाचारी आहे, याला देऊ नका गोविंद जाधवला, परंतु ऐकलं नाही. आणि ते मी जाऊ सरपंचाची केलं, माझे सरपंच त्याचे मिशन बनवतं. मंचरला नगराध्यक्ष आहे, अतिशय भयानक आहे. ज्याच्या ज्यांनी जिथं काम केलं तिथं मी माहितीच्या अधिकारात पत्र टाकून त्या सगळं माहिती मागवणार आहे की या अशा जवळजवळ 80% आदिवासी नगर परिषद आहे. सगळे आमचे 7 नगरसेवक आदिवासी आहे. आमचा आदिवासी समाजाचे सगळे नगरसेवक गरीब लोक आहेत. येणारा तिथं त्या नगर परिषदेमध्ये सगळे गरीब लोक, दाखले, घराचे प्रश्न, अडचणीच्या समस्या, आणि असा भ्रष्टाचार अधिकारी जर बसवला तर काय तिथं कामं करणार आहे. 2027च्या कुंभमेळ्यात आम्हाला सगळ्याला सामोरे जायचे. लोकांच्या येणाऱ्या भाविकांच्या समस्या, पाणी, रस्ते, विकास, गावातले समस्या सोडवायचे. आणि अशी भयानक परिस्थिती याची ऐकल्यानंतर मी सुद्धा आता पत्र देणार आहे त्या परदेशी साहेबांना PSच्या. त्यांना सांगण्यात तुमच्या पुढं तरी तुम्ही ज्या तिथं नेऊन बसवा त्याला, पण अशा ठिकाणी देऊ नका. याची तात्काळ बदली नाही केली तर सगळे नगरसेवक, नगराध्यक्षांनी सुद्धा उपोषणाला बसणार आहे. आमदार म्हणून आपलं या ठिकाणी सरकारकडे जे आपण म्हणणं मानतायत ते कमी पडतायत का आमदार म्हणून? नाही, कमी पडतं नाही. मी जे मला माहिती माहिती मांडलं, आमदार म्हणून मांडलं. एकनाथ शिंदे साहेब दखल घेते. तो परदेशी आहे ना, परदेशी PS, हे सगळे त्याचे नाटकं आहे. त्याला त्याच्या मर्जीतला माणूस पाहिजे, त्याचं ऐकणार. त्याने काय करायचं, त्यांनी राजाचं सचिवपद भोगावं ना.
इथं नगर परिषद असेल, नगरपालिका, इथं काय चाललं त्याला काय माहिती. मागे त्याच्या मनाने त्याला 3 महिने सुद्धा टिकला नाही तो अधिकारी, होऊन बदली करून घेतली. साधू लोकांच्या समाशा आहे. आम्हाला तास ते लोक साधू लोक त्यांच्या समाशा राहत्या, ते बोलवतात, त्यांचं जे काही नाही ऐकलं तर त्याचं रागावतातच. पण मग अशा ठिकाणी असा अधिकारी बसवलं काय काम करणार आहे. मी साधू लोकांचे पण पत्र घेणार आहे त्याच्यामध्ये. मी स्वतः शेम साहेबांना भेटणार आहे, एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे. का हा जर या तिकडून सगळं वाटोळं करून आणि त्याला परत इथं दिलं तर हा काय विकास करणार आहे, हा सगळा भकास करणार आहे. तो दौरा आटपल्यानंतर मी स्वतः परदेशी साहेबाला सगळं लेखी देणार आहे. साहेब जर तुम्ही तुमच्या एखाद्या मर्जीचा तिथं नेऊन ठेवा, इथं कुंभमेळ्याला सामोरं जायचं आहे, याला इथून पहिलं उचला. जेव्हा ऐकल्यानंतर आमचे सगळे नगरसेवक साहेब हे काय झालेलं आहे, कसे कामं करायचे, जर याचं ऐकलं ते सगळे वाईट फिरत होती त्याची. अशा पद्धतीनं हा अधिकारीच नको आम्हाला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींच्याही कानावर ही गोष्ट टाकली होती. कुंभमेळ्यासाठी देशभरातून साधू महंत दाखल होणार आहेत. त्यांना काय हवंय काय नको ते आम्हालाच बघावं लागणार आहे. लाखोंच्या संख्येनं येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधाही उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. जाधव सारखे भ्रष्ट अधिकारी खुर्चीत बसलेले असतील तर कशी होणार कामं. मी नगर परिषदेच्या सर्वच नगरसेवकांना घेऊन पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. जाधव नको म्हणून त्यांना साकडं घालणार आहे. तरीही मागणी मान्य झाली नाही तर उपोषणाला बसेल असा इशाराही त्यांनी दिलाय.